बातमी आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभेचा डमी उमेदवार असा बॅनरवर उल्लेखही करण्यात आलेला आहे। तर शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात आता शिरूर लोकसभेसाठी लढत होतीये। दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरूर मतदारसंघात आता बॅनरबाजी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळते आणि या बॅनरवरचा मजकूर हा अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधातली ही बॅनरबाजी यांच्यामुळे सध्या सर्वत्र मतदारसंघात एक चर्चा सुरू झालेली आहे। शिरूर लोकसभेचा डमी उमेदवार असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलेला आहे। शिरूरची लढत अत्यंत महत्त्वाची आणि अटीतटीची होणार आहे। सांगलीच्या राजकीय घडामोडींकडे वळूयात। सांगलीतील मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाची परवानगी न घेता खटाव आणि बेडक इथं पदयात्रा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे चंद्रहार पाटलांना विना परवानगी काढलेली पदयात्रा आता महागात पडण्याची शक्यता वर्तवलेली जाते। आचारसंहिता भंग प्रकरणी आता चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सुद्धा कळतंय। मिरजमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण खटाव आणि बेडक इथं पदयात्रा काढल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। यासाठी परवानगी नव्हती असंही म्हणण्यात आलंय।